लाकूड. आणखी कोणाच्या हातात तुम्ही पाहिली संबंधाचा, बरोबर. असं कोणतं इन्स्ट्रुमेंट आहे जे देवाचा हातात आहे? फक्त फ्लूट है ना. माझे गुरु पंडित विवेक सोनार सर ठाणे हे नेहमी म्हणतात की बासरी आजपासून 37,000 इयर पूर्वी सापडली. 37,000 इयर फर्स्ट फ्लूट. विचार करा. मग ती सुरुवातीला कोलपासून, दगडांपासून अशा वेगवेगळ्या प्रकारांमध्ये बासऱ्या आपण बघितलेल्या आहेत. इथे माझ्या समोर काही बासऱ्या पडलेल्या आहेत ज्या तुम्ही पण बनवू शकता. या बनवलेल्या बासऱ्या आहेत, हे तुम्हालाही बनवता येईल. आता माझ्याकडे काही मी बांबू फ्लूट आहे, ओरिजिनल सिंगल बांबू. आलं लक्षात? हे तुम्हाला बनवायचं आहे, लक्षात घ्या. फक्त ऐकायचं नाही, हे बनवता आली पाहिजे तुम्हाला. हो, जास्त मी म्हटलं तुम्हाला पाईप बघा तो हे ना, PVC पाईप माहिती ना, PVC पाईप त्या बासरी बनवणार ह्या त्याच्यात बासऱ्या आहेत. एक ओरिजिनल बांबू फ्लूट आहे या. बांबू फ्लूट आहे, त्याचा आवाज खूप गोड असतो, खूप गोड असतो. दोन प्रकारचे फ्लूट असतात, एक छोटी फ्लूट, एक मोठी फ्लूट. या फ्लूटला बेस फ्लूट म्हणतात, बेस, आणि हिला मिडल फ्लूट. मिडल फ्लूट, जितकी फ्लूट लहान होत जाते तितका आवाज खूप जास्त येतो, आणि जितकी फ्लूट मोठी होत जाते तेवढा आवाज खालचा येतो, असा एकदम खालचा, लक्षात. आणि तो खूप जास्त गोड पण असतो. आता ही फ्लूट बघा, कोणता राग होता माहिती आहे? सांगता येईल? सारे ग प ध सा सा ग प ग रे सा. ह्या फ्लूटवर सुद्धा तुम्ही बनवणाऱ्या फ्लूटवर असलं तुम्ही पण बनवू शकता फ्लूट. ही खूप जास्त महाग मिळते, हे 2000 रुपीची. पण एवढं तुम्ही ते नाही करू शकत ना, मग तुम्ही घरच्या घरी पण बासरी बनवता. ह्याच्या बासरी असतात तुम्ही घरी बनवू शकता. मी काय करताना रेडियम लावून घेतलं, फक्त इकडे रेडियम लावून घेतलं. तुम्ही त्याला दोरा पण लावू शकता. या फ्लूटला दोरा बांधलेला, याला
स्काउटिंग मध्ये एक सिलेबस मधला एक पार्ट आहे बीटिंग. तो बीटिंग तिथे केली जाते. आखर केला तुम्ही म्हणाल मग या वाचतात का? मग वाचतात म्हणतो इथे शिकवायला आलो ना, नसते वाचलं तरी आणि बोलवलं असतं का? ही आता बनवलेली आहे. याच्यात किती होल आहे? 6 है ना, 6 होल आणि वर एक होल असते. याला ब्लोईंग होल म्हणतो. ब्लोईंग इकडनं आपण हवा आत टाकतो. आणि या स्वरांच्या किती स्वर आहेत? कोणकोणते? आठ झाले ना रे. तुम्ही तर 7 म्हणाले. परत एकदा. अरे 6 डबल नाही म्हणायचं. ऐकलं का? सारे ग म प ध नि सा. स्वर किती आहेत? 7. आणि पुढे हा बघा बरं, माझ्या बाजूबरोबर तुम्ही गायचं. अरे गाना हा सा रे. बरं थोडे खाली गेला. बरोबर. आता आपण 7 स्वर गायलो, पण इथे होल मात्र किती आहे? 6 आहे. आपण 8 गायलो. सा रे ग म प ध नि सा. 8 झाले. होल किती आहे? 6. मग इथे 6 कसा येतो बघा. 6 कसा येतो? असा 3 होल बंद केले की 6 रे ग. आणि म जो आहे हा 20% ओपन करायचा म्हणजे म. आणि मग हा प ध नि आणि पुन्हा 6. अशी फ्लूट तुम्हाला बनवायची. या फ्लूटला काय करायचं असतं? एक मेजरमेंट घ्यायचं असतं. हे सगळं फिजिक्स आहे. तुम्ही फिजिक्स सगळे शिकतात. याच्यामध्ये मेजरमेंट घ्यायचं असतं की कोणतं होल किती लांब असलं पाहिजे. जर ते पाहिलं तर बघा हे होल सुद्धा याचा जो डायमीटर आहे हा कमी जास्ती आहे. काही होल मोठे, काही होल छोटे आणि 2 होल मधलं डिस्टन्स कमी जास्ती आहे. तुम्ही जर सारखं केलं तर हे स्वरात वाजणार नाही. वाजेल ती पण बेसूर होईल. मग तुम्हाला ते काहीतरी वाजल्यासारखं ठीक आहे, वाजतंय काहीतरी, पण त्याला आपण बासरी नाही म्हणत. तर या मापाचा समजा आपण पाईप घेतला की लगेच त्याच्यावर डॉट करून घ्यायची कुठे कुठे होल आहे असं या पद्धतीने. आणि मग हे होल आहे ना, मग इकडे मार्किंग करायची आणि होल करायचं. होल करायचे वेगवेगळे साधनं असतात. स्क्रू चावीने पण होल करू शकतो, ड्रिल मशीनने पण करू शकतो, किंवा गरम करून एखादा कार गरम करून पण होल करता येतो. आणि असा इकडे वर एक ब्लोईंग होल आणि इकडे स्वरांचे होल. अशा पद्धतीने आपण फ्लूट तयार करू शकतो. लक्षात आलं? उद्या आपण फ्लूट तयार करणार आहे. हा, आणि या पद्धतीच्या फ्लूट या आपल्याला जर नाही मिळाल्या, ह्या महाग मिळतात, पण त्या फ्लूट आपण घरी तयार करू शकतो. सहज घरी तयार करू शकतो. आणि मग आपला आपण ते वापरू शकतो, ते यूज करू शकतो. त्याच्यावर आपण गाणी वाजवू शकतो. कोणतंही गाणं आपल्याला वाजवता येईल. फक्त काय पाहिजे? स्वरांचं ज्ञान. है ना, कुठलंही गाणं वाजवता येईल तुम्हाला.
फक्त स्वर माहिती पाहिजे. बासरी बनवताना तुम्हाला हेच लक्षात घ्यायचं आहे. घेतलं चाले आणि होल करून दिले कुठे पण तर ते बासरी वाजणार वाजेल पण ती स्वरात नाही. जसं आता मी गाणं वाजवलं तसं तुम्ही गाणं वाजवायला जाणार तर दुसरंच काहीतरी वाजवेल. लक्षात आलं? उद्या आपण हे सगळं बघणार. आता तुम्हाला शिवाजी महाराज मूर्तिकाम टॉयज मेकिंग ह्या गोष्टींवर मार्गदर्शन करतील. बासरी पूर्ण केलेली आहे. ठीक आहे. थँक्यू. नाही इंग्रजी तुम्ही ऐकाने म्हणताय. Uncle your daughter give me what you want you take from me. Uncle your daughter Lajwanti Jai and Shevanti. इंग्रजी गाणं आहे. तुम्ही त्याला ऐकाने केलं. मध्ये तुम्हाला जर कुठे आपली मध्ये असे तुकडे मिळाले जे सुरू इथे बोलू नका नाहीतर हा ते करू नका. आणि एक आणखी करायचं जे मी मुद्दाम सांगितलं नाही. फ्लूट बनवताना एक साईड बंद करायची असते. इकडे ओपन आहे बघा पूर्ण ओपन आहे पण एका बाजूला इथे कॉर्क लावायचा असतो इथे. म्हणजे इकडनं ब्लोईंग केलेली हवा इकडे पास व्हायला नको ती इकडे जायला पाहिजे. म्हणून इथे एक छोटासा लाकडाचा तुकडा किंवा रबर किंवा काहीतरी किंवा तुमच्याकडे इरेजर असतं मोठं ते इरेजर या मापाचं कापून दाबून द्यायचं पॅक एकदम. म्हणजे इकडनं हवा इकडे निघणार नाही तर मग ती फ्लूट वाजेल. जर तुम्ही इकडे कॉर्क नाही लावलं तर मी इकडनं हवा पास होऊन जाईल तर तुमची बासरी वाजणार. तुम्ही नुसतं असं करा असंच कर. ठीक आहे. खाली आणखी पाहिजे एक टेबल आणखी त्यांना जो प्लास्टिक का जो पाइप है वो हम व्यवस्था करेंगे. लेकिन जो ट्रिम करने के साधन है और जो धागे हैं वो सर से मैं रिक्वेस्ट करूंगा कि सर लेके आए और आप सबको वो पाइप दिया जाएगा और आप खुद एक एक बांसुरी बनाएंगे ना. तो कल हम सामान की व्यवस्था करेंगे और कल सर के मार्गदर्शन में हर एक बच्चा बांसुरी बनाएगा और बजा के दिखाएगा. और ऐसे अलग अलग शिल्प भी सर बनाते हैं. एक गोनी भर के क्ले बताई है. हर एक बच्चे को क्ले दी जाएगी. आप ध्यान से सुनो और हर एक बच्चे को
दो खिलौने बनाना है, बनाएंगे ना? तो अभी आप ध्यान से देखना है वो किस तरह से बनाते हैं, कल भी सर आपको गाइड करेंगे खिलौने बनाने के लिए। हाँ हे आलं पाहिजे. मुळामध्ये मला माहिती आहे तुम्ही चालू दोन्ही गोष्टी करायच्या आहेत तुम्हाला, की सरांचं वर्क पण बघायचं आणि माझे शब्द पण ऐकायचे. ही जी माती आहे ती शाडू माती आहे, बरोबर? तिला आधी भिजवावे लागते. हां, ठीक आहे. तुम्हाला माहिती का काय आहे शाडू माती? अगदी बरोबर. आपण कोणतीही मूर्ती बनवण्यासाठी सुरुवात कशापासून करतो? मातीपासून करतो. कशापासून? आता कुठलीही मूर्ती बनवायची असेल तर सगळ्यात सोपी आणि चांगली माती असते ती म्हणजे काय? शाडू माती, बरोबर? पण ज्यावेळेस मूर्ती बनवण्याची सुरुवात झाली असेल किंवा खेळण्याची सुरुवात झाली असेल तर माणसाने काय वापरलं? साधी माती वापरली. आधी काय वापरली? मग साधी माती खूप लवचिक असते का? नाही. मग त्याने काय केलं? नंतर गाळाची माती वापरली. काय वापरली? कारण का ती गाळाची माती जी असते ती खूप लवचिक असते. तुम्ही पीठ बघितलं का घरी? बाजरीचे पीठ पाहिजे, गव्हाचं पीठ पाहिजे, दोघांमध्ये फरक आहे. सगळ्यात मऊ आणि लवचिक असेल तर कोणतं आहे? अगदी बरोबर. म्हणजे मूर्ती बनवण्यासाठी जे आपल्याला कणिक बनवायचे आहे ते कशाचे बनवायचे आहे? शाडू मातीचे. म्हणजे ज्याप्रमाणे आपली आई गव्हाचं कणिक बनवते पोळी बनवण्यासाठी, त्याप्रमाणे आपल्याला ही माती भिजवायची आहे. ही माती भिजवल्यानंतर ही माती मूर्ती बनवण्यासाठी योग्य की अयोग्य कसं ओळखणार? बघा, माती भिजवल्या गेली ही तुटते का? आपण कितीही फोल्ड केली तिच्यामध्ये ही तुटत नाही. पाहून घ्या, रबराप्रमाणे बनलेली आहे. म्हणजे काय? ही रबराप्रमाणे बनली की समजून घ्या आपली माती मूर्ती बनवण्यास योग्य आहे. आलं लक्षात? आता मनुष्याने ही कलेची निर्मिती केली, वेगवेगळ्या कला बनवायला सुरुवात केली, मूर्ती बनवायला सुरुवात केली. ती कुठून केली? त्याला आयडिया कुठून आली? निसर्गातून आली. काय आली? मानवाने जे पाहिलं ते बनवायला सुरुवात केली. म्हणजे आपण काय करतो? निसर्गाची नक्कल करतो. सुरुवातीला त्याने प्राणी पाहिले, ते प्राण्यांचे त्याने काय केले? गुहेर बनवले ना. मग त्याच्यानंतर त्याने काय केलं? त्याच प्राण्यांचे काय बनवले? छोटी छोटी मूर्ती बनवायला सुरुवात केली. नंतर चाकाचा शोध लावला. मग त्याने काय केलं? गाड्यासाठी त्याने खेळणी बनवली, प्राण्यांची खेळणी बनवली. नंतर त्याने काय केलं? बाहुलीच्या स्वरूपामध्ये माणसं बनवायला सुरुवात केली. आणि तिथून खरा काय झाला? कलेचा विकास झाला आणि तो वेगवेगळ्या पद्धतीने मूर्ती बनवायला लागला. आता आपण काय पाहिजे? बासरी पाहिजे. बासरी ऐकली. सरांनी कोणत्या ऍक्शनने बासरी वाजवली? ही ऍक्शन तुमच्या लक्षात आहे का? आहे ना? की सरांचे उभे होते आणि सरांनी अशी बासरी वाजवली, बरोबर? आता एक इमॅजिन करा की एखादा व्यक्ती, एखादा माणूस बसलेला आहे आणि तो बसून बासरी वाजत आहे. इमॅजिन केली? आपण काय करू? त्याचप्रमाणे असा एक माणूस बासरी वाजवत आहे असं बनवू. आलं लक्षात? आणि ते आपण लिहू. का तुम्हाला एक माहिती आहे का कठीण म्हणजे काय? कठीण म्हणजे काय? हार्ड. आपण जे करत नाही ते कठीण, बरोबर? तुम्हाला मूर्ती बनवणं खूप कठीण वाटतं ना? काहींना खूप कठीण वाटत असेल, पण मूर्ती बनवणं असेल, चित्र काढणं असेल, बासरी वाजवणं असेल, ते सगळ्यात सोपं आहे. पण ते कधी? ज्यावेळेस आपण ते करू तेव्हा. बघा, आता एखादी कुठली गोष्ट असेल ती आपण सगळ्यात पहिले काय करू? सिंपल फॉर्म मध्ये करू. आता मानवाच्या शरीराचे
सगळे पार्ट आहेत, हे सगळे पार्ट सोप्या भाषेत बघितले की एक पाईप सारखे, कसे पाईप सारखे ही बॉडी आहे, इतर पाईप सारखी, हा पाईप सारखा आहे, म्हणजे तो सिलेंडर फॉर्ममध्ये आहे. म्हणून आपण काय करू, एक सिलेंडर बनवून देतो. हे काय केलं, एक सिलेंडर बनवून देतो का, एक नंतर काम सोपं व्हावं म्हणून. मूर्ती बनवण्यासाठी काही टूल्सची आवश्यकता लागते. हे माझ्याकडे रेडीमेड टूल आहे. तुमच्याकडे हे नसले चालते. तुमच्याकडे काय पाहिजे, बाहेरची काठी उचलायची, तिला थोडं शार्प करा आणि ती यूज करा. हे नसले तरी चालतात. माझी वाटी थोडी नरम झाली आहे, कारण तिला 3-4 दिवस भिजवावी लागते. आपण तिला एकच दिवस भिजवले. तिला थोडी काय करावं लागते, कडक करावं लागते. ज्याप्रमाणे आपण आईच्या पोळीचे जे कणिक असतात त्याप्रमाणे ती कडक झाली, थोडी नरम झाली. मग आपण काय करतो, फक्त सिलेंडर बनवतोय. तुझं काय करतोय का, याला तुम्ही किती हे करा, मळा किती तुटणार नाही, म्हणजे ती माती मूर्ती बनवणं योग्य आहे. जे समजून घ्या की मळता मळता किंवा तिला फोल्ड करता करता जे तुटली की समजून घ्यायची की आपली माती योग्य नाही. सगळ्यात आधी आपण बनवू त्या व्यक्तीचे पाय. म्हणजे त्याने काय केली, मांडी वाढली ना, म्हणून एक मांडी घालून बघणारा व्यक्ती आपण बनवणार आहोत. सुरुवातीला काय केला, एक बेस बनवून घेतला. त्याचे पाय बनवले. सगळ्यांनी मातीपासून गणपती बनवलं आहे. बस हीच प्रोसेस आपल्याला पुढे फॉलो करायची आहे. हे काय झालं, एखादा त्या व्यक्तीचे पाय झाले. नंतर काय राहील, बॉडीच्या वरचा पोर्शन तो पण कसा आहे, सिलेंडरला पण आहे. कसा, थोडा जाड सिलेंडर घेतला. याला काय करून घेतला, त्या मातीमध्ये मिक्स करून घेतला. आपण काय केलं, ही माती आहे, ही माती काय केली आपण एकमेकांना ठेवली, बरोबर. याच्या पुढे काय व्हायचं माहिती का, ज्यावेळेस आपली मूर्ती वाळेल त्यावेळेस हे दोघं पार्ट काय होतील, वेगळे होते. म्हणून काय करायचं, ही माती आणि ही माती, ही दोघं माती काय मिळाली झाले पाहिजे, हे दोघं गोळे एक जीव झाले पाहिजे. काय झाले पाहिजे, एक जीव. त्यामध्ये काय करायचं, इथं कप करा, हे करा. आणि त्याच्यानंतर हे दोन्ही मातीचे गोळे पूर्णपणे एकत्र होतील त्याप्रमाणे काय करायचं, वर्ष करायचं.
आलं लक्षात. जेणेकरून माती वाढल्यानंतर काय होईल, हे दोघं मुळे वेगळे होणार नाही. नाहीतर काय होतं की आपण मूर्ती बनवतो, सगळं छान करतो आणि वाढल्यानंतर काय होतं की सगळे पार्ट काय होतात, वेगळे होतात. कशामुळे होतात की आपण माती पूर्णपणे एकजीव केलेली नसते म्हणून. तुमचं काय बाकी आहे? हां, व्हेरी गुड. मोठं झालं, जास्त झालं, माती कमी करून घ्या. काय लागणार आहे? हात कुठे असतात, शोल्डरला, म्हणून हा मातीचा गोळा असं ठेवणार का? काय करणार, त्याला पूर्ण एकत्र करणार, बरोबर. म्हणून हा मातीचा गोळा आपण पूर्णपणे सुरुवातीला काय करू, एकत्र करून घेऊ. थोडं एक चेंज करू की बापरी वाजवण्यामध्ये काय होईल, की माती आहे थोडी ओली आहे, जास्तीची ओली असल्यामुळे काय होईल, आपला हात फुटेल. म्हणून एखादा तो खाली बसून तबला किंवा ढोलकी वाजवायला म्हणतो. आलं लक्षात. ती ॲक्शन म्हणजे तुम्ही काय करा, तुमच्या स्मरणात ठेवा. आपण हात वाजवले, सगळे आकृतीसाठी तुम्ही प्राणी बनवा, काही बनवा, प्रोसेस काय राहील ती. याला एक माणसाला आकार आला. आलं लक्षात. याच्यानंतर आपलं काय बाकी आता, चेहरा बाकी ना. चेहरा आपल्या शोल्डरवर एक कशावर आहे, मानेवर. व्हेरी गुड. आपण काय वेळेस काय करतो की सरळ सरळ एक गोल बनवतो आणि काय करतो, ठेवतो. आणि आपण काय स्टिक करतो, मान स्टिक करतो. मग नंतर काय करून घ्या, सुरुवातीला आधी मान बनवा आणि नंतर काय करायचं, चेहरा बनवा. मान वाजता कशी कळत, एक पाईप आहे ना, हा पाईप घेतला, सिलेंडर, बरोबर. आणि याला काय करून घेतला, त्या मातीशी काय करून घेतला, एक जीव करून घेतला, पूर्ण मर्ज करून घेतला. नंतर ज्याप्रमाणे आपला मूर्तीचा आकार आहे त्याप्रमाणे काय करू, एक गोल बनवू. पूर्ण माध्यमाला काय करायची, एकजीव करायची. आवाज पोचतोय का, माहिती करायची नाही. अशा प्रमाणे काय केलं आपण, एक साधारण ढोबळ मानाने एक मनुष्याकृती बनवून घेतली, एक ह्युमन फिगर आपण बनवून घेतली. एवढे काम करतात तुम्हाला. आता याच्यानंतर काय करू, याला आपण जी हवी ती ऍक्शन देऊ शकतो.
तो जेवण करतोय, एक खाली ताट बनवा, हा हात झाला, हा काय झाला जेवण करताना व्यक्ती. आता याला काय करायचं, हा स्त्री आहे का पुरुष आहे, असेल का, याची ज्याप्रमाणे ड्रेसिंग असेल, शर्ट पॅन्ट घेतलं तर काय होईल, एक मेल फिगर होते. परत किंवा साडी घेतली तर काय होईल, एक लेडी होईल, बरोबर. आता याला काय करायचं, आपल्याला फॅशन द्यायची ना, याचे कपडे जसे असतील तशी त्याचे फिगर बनवते. आता आपण याला काय बोलणार, ढोलकी बनवणार. काय करणार, ढोलकी. ढोलकी कशी असते, ती पण एक सिलेंडर फॉर्ममध्ये ना. एक आपण साधारणपणे डोल बनवून घेतला, लक्षात राहावं म्हणून. आता काय करू, आपण या गोष्टीला थोडं डेकोरेट करू. काय करू, डेकोरेट. समजा की हा एक माणूस बसला आहे आणि या माणसाने एक फुल बाई असताना शर्ट घातला, बरोबर. आता वरून काय करायचं, तुम्ही पाणी घ्यायची आणि याला जेवढे भागाला शर्टच्या आकार द्यायचा. मग शर्टच्या आकाराला म्हणजे काय येईल, सदरा आला, कॉलर थोडी माती लावली आणि बॉडीचा भाग आणि शर्टचा भाग काय करून घेतला, मग वर करून घेतला. आपण याला काय करतोय, वरून माती लावतोय ना, ती घेतली, माती लावली, माती लावली. याला म्हणतात पिच मेटल. काय म्हणतात, आता तामिळनाडूच्या भागामध्ये किंवा दक्षिणी भारतामध्ये 13 प्रकारचे घोडे बनवले येतात. तर यांनी अशाप्रमाणे माती जोडून जोडून ते सगळे घोडे बनवले हिस्ट्रीमध्ये किंवा त्याच्यामध्ये तुम्ही अभ्यास करता. शर्टच्या आकारात साधारण दिसतोय. परत खाली त्याने काय केलं असेल, धोती घातली असेल, म्हणून काय करू, त्याप्रमाणे धोती घातल्यानंतर ती पूर्ण सरळ राहील का, नाही. कपडा आहे, कपड्याला काय पडेल, घड्या पडतील ना, मग त्या घड्या आपण काय करू, मातीने टाकून देऊ. उठ उठ ते काय काय याला धोतीसारखा आकार बनवा. बेटा उभी राहतो याला धोतीचा आकार नाही. आता हा बघा सर, आपला विद्यार्थी एक धोतीचा आकार देतोय. इकडे कोणा जमेल एक काम करताना एक मुलींमध्ये कोणाला म्हणून करून बघायचं तुम्हाला. चल रे, पुढे या इकडे या, चल बेटा चल ना ग लाजता खाली. व्हेरी गुड. तू एक काम कर, या माणसाला पेटा बनव. ते नाव काय बेटा, प्रियंका. आता बघा प्रियंका काय करते, हा जो ढोलकी वाजवणारा माणूस आहे याला काय बनवते, एक फेटा बनवते. फेटा बनवण्यासाठी काय करावं लागेल, साधारण एक आपली एक शिवाई बनवायची आणि डोक्याला लावायची. ओके,
ये मग हे बनव तुम्ही करा नारायणी आलं पाहिजे हिला कम्प्लीट करा आता हे सगळे आपल्या टोचलेले विद्यार्थी ही मूर्ती काय करतील पूर्ण करतील हे बेटा इकडे सरक कोण घ्यायचं रे तुम्हाला हे बघा काही वेळेस आपल्याला मातीला खूप चिकन आणि प्लेन टेक्स्चर द्यायचे असेल तर त्यावेळेस काय करायचं त्या मातीला ठोकायचं काय करायचं आणि ठोकून ठोकून काय होईल त्या मातीवर एक प्लेन टेक्स्चर तयार होईल काय होईल चिकन भाग तयार होईल येतो काय हे उद्या तुम्हाला सगळ्यांना बनवायचं हो आता जर मी इकडे नोंदणी एकच मूर्ती बनवायची तुम्ही सगळे जर इकडे आले तर मूर्ती राहून द्यायला आणि तुम्हालाच बनवावं लागेल है ना उद्या आपण तुम्हाला सगळ्यांना माती पण देणार उद्या हां कारण आमची पण शाळा असते आम्हालाही पळायचं आहे हे सगळं आपल्याला करायचं आहे बेटा काय इकडे यायचंय? बस आता नाही आता गर्दी होईल ना एकच मूर्ती ती मूर्ती म्हणेल कोणी हात टाकतंय कोणी पाय टाकतंय आता काही वेळेस आपल्याला माती जास्त होऊन जाते त्याच्यामुळे आकार काय होतो थोडा ओघळतो म्हणून काय करायचं की जी अनावश्यक माती असेल जास्तीची माती असेल ती काय करायची आपल्याला काढून घ्यायची काय करून घ्यायची काढून घ्यायची इथं तुला काढत गेलो आणि ज्याप्रमाणे आपलं शर्ट असेल किंवा कपडा असेल त्याप्रमाणे आपण काय केलं शेप देत गेलो लक्ष द्या तो कितना इजी हो जाता है सर वो लास्ट पहले डिफिकल्ट लगता है लेकिन हिलरी
ए, देखो अभी तबला कैसे फिट हो रहा है। ये आवाज है। अरे क्या मोबाइल खेलने के ये बेटर है ना, घर पे भी एक काम करो, मोबाइल खेलने से बेटर है कि ऐसे कुछ काम करो। नारे नारे आपने कोई मोबाइल नहीं छोड़ा बघा रे, आहे व्हॉइस बघा आता काय बाकी आपलं गोल चेहऱ्याचा गोल बनलाय. काय बाकी आहे? कान बाकी आहे. अजून व्हेरी गुड. आता काही गोष्टी आपल्याला जमल्या नाही, समजून काय डोळे बनवता आले नाही तर काय करायचं, दोन छोटे छोटे बटन बनवायचे. आखे बटन द्यायची होती ना, आता तिथे काय करा, किसके जैसे दिख रहा है ये? कोणासारखा दिसतोय रे? आनंद सारखा नाही नाही. अशा पद्धतीने बनवू शकता. आणि आता तुम्हाला ज्याप्रमाणे डेकोरेट करायचे त्याप्रमाणे तुम्ही काय करू शकता, डेकोरेट करू शकता. आलं लक्षात? काय अडचण? म्हणजे आपण सगळेजण एक एक मूर्ती बनवू. ओके सर. सुना बहुत अच्छा के लिए एक बार जोरदार तालियां हो जाएं। हम समस्त विद्यालय परिवार की तरफ से शिवाजी सर का आभार हिंदी वक्त निकाल के आप लोगों को इतना बेहतरीन एक गिफ्ट कर दिया है और आप लोग को ये बताया कि किस तरह ये आप लोग मूर्तियां बना सकते हैं, छोटे छोटे खिलौने बना सकते हैं. थैंक यू सर. और सर मेरे वापस एक और वर्कशॉप होगी और जैसे कि सर ने कहा है आप लोग ये भी प्रोवाइड कराई जाएगी. ठीक है, कितने लोग एक्साइटेड हैं? कौन कौन करना चाहता है? एक मिनट सगळ्यांनी इकडे लक्ष द्या. सगळ्या मुलांनी इकडे लक्ष द्या. उद्या तुम्हाला आपण सिलेबस प्रोव्हाइड करणार आहे. तुम्हाला एक छोटं झालं झाडू मारणारी आहे तर झाडू, छोटासा झाडू जसं आपण गणपतीला दुर्वा बनवतो तसा झाडू बनवून घ्यायचा, त्याचा हातात देऊन द्यायचा. तर उद्या तुम्हाला क्ले मिळेल. ए सब बच्चे इकडे लक्ष दे. उद्या तुम्हाला क्ले देऊ आणि तुम्हाला छोटे छोटे प्रत्येक मुलीला आणि प्रत्येक मुलाला एक छोटं छोटं स्ट्रक्चर बनवायचं आहे. लहान असो किंवा मोठं असो, पण तुम्हाला बनवावंच लागेल उद्या. म्हणून त्या दृष्टीने रेडी होऊन यायचं मेंटली.
आणि दुसरं तुम्हाला फ्रूट पण उद्या बनवायची. लक्षात ठेवा. फ्रूटसाठी तुम्हाला प्रिपरेशन म्हणून एक गोष्ट मी तुम्हाला प्रत्येकाला सांगतो. सगळ्यांकडे इरेजर आहे. केवढं मोठं असतं इरेजर? हा ते मोठं वाला इरेजर आहे ना. उद्या ते येताना घेऊन यायचं प्रत्येकाला इरेजर. का आणायचं ते मी तुम्हाला सांगेन, पण उद्या तुम्ही आणा. ही जी फ्रूट असते ना, मी म्हटलं तुम्हाला इकडे कॉर्न आपल्याला लावायचं इकडे, तर तुमचाही इरेजरवर एक जोरात दाबलं तर याच्यामध्ये तुकडा फसेल ना. नंतर त्याला आपण फेविक्विकने फिक्स करू, म्हणजे इकडनं हवा निघणार नाही. आणि होल करण्यासाठी सुद्धा काहीतरी आपण व्यवस्था करून द्या. एक जण इकडे कोणीतरी बसलेला असेल आणि ते पटपट तुम्हाला मार्किंग करून होल तयार करून देईल आणि तुम्हाला तुमची बासरी स्वतः बनवायची. लक्षात आलं? आणि बनवल्यानंतर वाजवायची. पण सगळ्यांनी एकदम नका वाजवून देता. अक्कलकुवा गावामध्ये जाई आवाज नवोदय में से कैसे आवाज आ रही है, कैसे कैसे आवाज आ रही है. हाँ ठीक आहे. कोण कोण बनवणार उद्या बासरी? सगळे? गुड. मग सगळ्यांनी इरेजर आणायचं तुमचं. हा इरेजर आपण इकडे करून आलं.